हॅलो, कशी असतात सगळीजणं? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत. थोडीशी तब्येत डाऊन होती, पण आता थोडीफार चांगली असा. आणि आज आम्ही काढतो आंबे. ज्या झाडाचे आम्ही आंबे काढतो ना, त्या झाडाच्या बाजूकच आमची ही बावडी असा. बावडी म्हणजे विहीर. त्या दिवशी आम्ही ही बावडी आमची उसपलो आणि त्याच्यात आता थोडाफार पाणी पण इलेला असा. पण ह्या पाण्यावर आम्ही अवलंबून नाही असो. आमची बोरवेल पण असा, प्लस ग्रामपंचायतीचा पाणी पण येता. आमचा गोवा माणकूरचा कलम असा आणि त्याच्यावरती आंबे लागलेले होते. कलमाचे आंबे असत हे. आणि ते काढण्यासाठी वरती आम्ही कृष्णाक बोलवलं. तो कृष्णावरती झाडावर चढलेलो असा. ते कमी शूटिंगमध्ये घेण्याचं खूप प्रयत्न केले, पण तो काही शूटमध्ये येत नाही होतो. झाडाच्या फांद्यांमध्ये लपत होतो असो. आणि ही आम्ही पिशवी जी असा ना, ती वरती आम्ही पाठवायचो, म्हणजे तो ओढून घ्यायचो दोरीयेन. आणि मग पिशवी भरली की मग खाली सोडायचो, की आम्ही दुसरी पिशवी परत वरती पाठवायचो. असा काम चालू होता. ह्या हिरव्या नेटचा कापड असा त्या आम्ही ठेवलेलो, लावून ठेवलेलो. कशासाठी सांगा? जर चुकान काही जर आंबे पडले तर ते ह्याच्यातच पडायचे, खाली जमिनीवर पडू नये म्हणून. कारण खाली जर जमिनीवर पडले ना, तर काय होतं माहिती असा, आंबे आपटतात आणि ते खराब होतात. ह्यो जो तुम्ही परिसर बघतास ना, तो आमच्या मागच्या बाजूचा असा. पूर्ण वर्षभर ना मागच्या बाजूक आमच्या हिरवळच असतं आणि पुढच्या बाजूक त्याच्या विरुद्ध भरपूर असं ऊन लागतं पुढच्या बाजूक आमच्या. जे कोण कोण आता व्हिडिओ बघत असतील ना, ती सगळीजणं म्हणत असतील, म्हणजे बरीच जणं म्हणतात, माका रिप्लायसुद्धा येतात की तुम्ही कोकणात राहणारी माणसं किती तुम्ही लकी असाच म्हणून. आमची मागच्या बाजूची ही आमची पूर्ण मागची बाजू असा. ही आमची बावडी, लांबून ही बावडी आमची अशी दिसता. ही आमची केळीची झाडा ह्या बाजूक दिसतात ती. त्याच्यावर मात्र सतत झावळा पडान ती केळीची झाडा पाना सगळी फाटान जातात. हे आमच्या मागच्या बाजूचं सगळं परिसर खूप छान हिरवळ असतं आमच्या मागच्या बाजूक. आणि ह्यो आमचं कंपाऊंडचं हे असा भाग. ह्या कंपाऊंडच्या पलीकडे शेती असा. कृष्णा काढता आंबे. व्यवस्थित तो कॅमेरामध्ये येत नाही असा, झाडावर चढलेलो असा हे सर. ए जास्त पडतील नाही असा बघ रे बाबा, वाचव जरा आंबे. देवचे कोणाकोणाक. कृष्णाने आपले कपडे हय काढून ठेवल्यानं. कॅमेऱ्यात घेऊकच होय येत नाही असा कृष्णा. खय झाडी फांद्यांची नाही, डोळ्यावर भरपूर ऊन येता. हो बघा कृष्णा. हो बघा कृष्णाचे फक्त पाय दिसले. तो इकडून पण नाही दिसत. तिथून घेतले पाय दिसतात फक्त, पूर्ण दिसत नाही. तो असू दे, नंतर बघते.
ही आता पिशवी हे घेतले असत आणि ती पिशवी परत वरती पाठवतले ती पिशवी. इकडे आमचे गावठी आंबे पण धरले आहेत, बिटकी ज्याचा रायता करतात ना ते. लय बारकी असते नको काढ. कशा काढी ना परत ते कोण काढतलो एवढे तिकडे घालून काय करू शकतो? एवढे कोळे आताशी कोळे असतले त्याच्या त्या भांडीवर बघा किती लागले असत ते. मी ह्या बाजूक येऊकच नाही होते. भरपूर काढतलो कशी ते तिकडचे खेचतलो का इकडे खाली यावं लागेल त्याला आणि मग तिथे ते खेचावे लागतील आंबे त्याला. फुलांची फोटो घेऊया. आपल्याला पण ह्याचं कळलं मांडलं पाहिजे. या डेळ्याचे घेता असत ना, हे बघा. जरा थांबा, या डेळ्याचे घेत असतो आज. नाही तेवढाच नाही बरा शिकलं. शिकायला ना जरा माडावर पण चढा. आ बाकी आहेत म्हणजे. हे काय ते नारळ तुका विचारतोय आपला येऊचा झाला. ते परब येतात आमच्याकडे गोपरीतले